नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता. मराठी मुलांकरिता सुवर्ण संधी आहे. पहा, इंडियन पोस्टामध्ये आता भरती चालू होत आहे. कोणत्या पदाकरिता ही नोकरी असणार, त्याचबरोबर तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, आता या पदाकरिता तुम्ही अर्ज कसा करू शकता आणि तुम्हाला कोणती तयारी करावी लागेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तर येथे पाहू शकता इंडियन पोस्ट GDS रिक्वायरमेंट 2026 ब्रांच पोस्टमास्टर BPM, असिस्टंट पोस्टमास्टर ABPM, डाक सेवक यासारख्या पदांसाठी महाराष्ट्र आणि देशभरात मोठी भरती सुरू आहे. ज्याकरिता पहा 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात आणि ही भरती कोणत्याही परीक्षेविना थेट 10वीच्या गुणावर आधारित आहे. आता येथे पहा, ज्याची अर्ज करण्याची अंतिम तारीख पहा 4 फेब्रुवारी 2026 आहे. विविध पदांसाठी एकूण 25,000 प्लस जागा उपलब्ध आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे. आता येथे भरती संबंधित महत्त्वाचे तपशील पाहूयात. पदांची नावे पहा. मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टंट पोस्टमास्टर आणि डाक सेवक. तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पहा. मान्यता प्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, ज्यात गणित आणि इंग्रजी विषयाचा समावेश असावा. आता तुम्हाला याकरिता कोणती तयारी करावी लागेल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता निवड प्रक्रिया पहा. कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाही, फक्त 10वीच्या गुणावर आधारित निवड. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2026. अर्ज करण्याची प्रक्रिया पहा. ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तर आता अर्ज कसा करावा, तर भारतीय डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा किंवा अर्ज करण्यासाठी आपल्याला इंडिया पोस्ट GDS या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. याची वेबसाईट पहा. सर्वात अगोदर इंडिया पोस्ट GDS online.government.in या वेबसाईटवर जा. येथे गेला की ऑनलाईन नोंदणीसाठी असलेल्या ऑप्शनवर क्लिक करा. अर्जामध्ये मागितलेली माहिती तेथे भरा. त्यानंतर तुमची कागदपत्रे अपलोड करा. भरतीसाठी लागणारी फीस भरा जर तुम्हाला लागू असेल तर. त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या आणि अर्ज सबमिट करा. याकरिता पहा तयारी काय असावी. या भरतीची खास गोष्ट म्हणजे सर्व 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. आता याकरिता पहा, उमेदवाराचं गणित चांगलं असायला हवं आणि स्थानिक भाषा बोलताना आली पाहिजे. म्हणजेच कुठल्याही जिल्ह्यातील तुमची जी भाषा असेल, नॉर्मली तुम्हाला मराठी चांगलं येणं आवश्यक आहे. याच सोबत संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे. आता कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान म्हणजे तुम्हाला एक्सेल आणि वर्ड याबद्दल थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. आता हा जॉब अगदी खेडेगावात असेल तर तुम्हाला सायकलही चालवता आली पाहिजे. आता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर अर्ज करू शकता. आता या संदर्भात अजूनही कोणत्या प्रकारचे अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल. नवीन अपडेट करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. ऑल बटनवर क्लिक करून व्हिडिओला लाईक करा. चला तर पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.